त्याच्या आतला छोटा कागद. हॅलो शंभूराजी बोला. हा, बोला. ऑपरेशन टायगर हो. प्रत्यक्षात येत आहे का? मुहूर्त आता ठरलाय? नाही, आता हे बघा, आपल्याच सगळ्या वाहिन्यांच्या मार्फत आम्हाला ते आता म्हणजे दिसतंय वाहिन्यांवर की असं खासदारांच्या उभाटा गटाच्या नाराजी आहे. आणि म्हणजे ते थोडंसं तथ्य का वाटतंय बातम्या बघितल्यानंतर की आता लोकसभा निवडणुका होऊन जवळजवळ 2 वर्ष झाली हो. आणि जे उभाटा गटाचे 9 खासदार आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. म्हणजे आम्ही एकमेकांचे मित्र आहोत, आमचे चांगले मित्र आहेत. जरी पक्ष आमचे वेगळे, म्हणजे ते वेगळ्या ठिकाणी असले, आम्ही वेगळ्या ठिकाणी असलो तरी गाठीभेटी होत असतात, भेटी होत असतात. आणि मग अनेक वेळा त्यांनी खदखद व्यक्त केली की बाबा प्रश्नांच्यासाठी त्यांच्या मतदारसंघातल्या पक्षाकडनं पाठिंबा मिळत नाही, पक्षाकडनं सपोर्ट मिळत नाही, पक्षाकडनं काही प्रयत्न केले जात नाहीत किंवा पक्षाच्या खासदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचं नेतृत्व कधी राज्याच्या नेतृत्वाकडं, दिल्लीच्या नेतृत्वाकडं कधी पाठपुरावा करत नाही. म्हणजे एकाकी सोडल्यासारखं आहेत ते खासदार आपापल्या मतदारसंघामध्ये. आणि त्याच्या उलट अनेक खासदार असे आहेत बघा, उभाटा गटाचे पण आहेत, अनेक पक्षांचे आहेत की ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना राज्याच्या प्रश्नासाठी साहेब मुख्यमंत्री असतानाही भेटायचे, आता साहेब उपमुख्यमंत्री आहेत तरी भेटतात. आणि साहेब कोण पक्षाचा कुठल्या खासदार आहे काही न बघता त्याची कामं करतात. म्हणजे त्यांच्या मतदारसंघातले विकासाची कामं असू द्यात, काही निधी देण्याचा प्रश्न असू द्या, साहेब सगळ्या म्हणजे येईल त्याचं काम करण्याचा हा साहेबांचा मानस आहे, शिंदे साहेबांचा. त्यामुळे कदाचित ही खदखद आपण जे म्हणताय ना याच्यामध्ये तथ्य असू शकतं. आणि ही खासदार अशा आता त्यांची जर सहन करण्याची मर्यादाच संपली असेल की शेवटी त्यांना जनतेला तोंड द्यायचे समोर मतदारसंघामध्ये की बाबा बाजूच्या मतदारसंघात ही कामं होत आहेत, बाजूच्या जिल्ह्यामध्ये किंवा बाजूच्या लोकसभा क्षेत्रामध्ये होत आहेत, आणि आपल्याकडे का होत नाहीत असे त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे मतदार पण त्यांना विचारणार. त्यामुळे ते किती दिवस शांत बसतील. आणि कदाचित असं जर काय असेल, म्हणजे मला माहित नाही काय, कारण मी गावाकडे आहे, मला विधान परिषद सातारा सांगली मतदारसंघाची जबाबदारी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिल्यामुळे गेली 3 दिवस मी या मतदारसंघात, उद्या आमचं मतदान आहे, त्या प्रक्रियेमध्ये आहे. पण तरी सुद्धा मला जे काय वाटतंय किंवा मला जे काय गेल्या 2-2.5 वर्षात जाणवलं विशेषतः या उभाटातल्या खासदारांच्या बद्दल, त्याच्यामुळे तथ्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शंभूराजी तुम्ही मंत्री आहात, तुम्ही शिंदेचे खूप जवळचे नेते आहात, तुम्हाला कल्पना नाही की खरंच असं काही घडतंय? तुम्ही अजूनही म्हणतात तथ्य असू शकतं, कारण शिंदे जाऊन लोकसभेच्या अध्यक्षांची भेट घेऊन आलेले आहेत, दिल्लीमध्ये आहेत, उभाटाचे सगळे खासदार दिल्लीमध्ये आहेत. खरंच अजूनही तुम्ही कन्फर्म सांगत नाही आहात काहीतरी होत आहे? ऐका ना मॅडम, आता मी सांगितलं ना, गेली 3 दिवस झाले, आजचा 4था दिवस आहे, म्हणजे कालचा 3रा, आजचा 4था दिवस आहे. मी प्रत्येक मतदारापर्यंत जवळपास 120च्या आसपास दोन्ही जिल्ह्यामध्ये मिळून आमचं मतदान शिवसेनेचं आहे. त्या प्रत्येक 1 to 1 मतदारापर्यंत मी या ठिकाणी भेटतोय. कारण शेवटी काल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं की एकही मत बाजूला जाता उपयोगाचं नाही शिवसेनेचं. त्यामुळं मतदारांना व्हीप बजावणं, काही मतदारांची आमच्या नाराजी होती मागे जिल्हा परिषदमध्ये जे काही प्रकार घडला सातारच्या, ती नाराजी दूर करणं. त्यामुळे या संपूर्ण ही जबाबदारी मला पक्षानं आणि पक्षाच्या नेत्याने दिलेली आहे. पण तरी सुद्धा मी जे म्हणलं ना आपल्याला की या प्रक्रियेमध्ये आम्ही कुणी, म्हणजे मी तरी नाही, कारण मी 4 दिवस झाले इकडे गावी सातारा सांगली जिल्ह्यामध्येच आहे. पण मला जे जाणवलं गेल्या 2 वर्ष 2.5 वर्षातलं, त्यानुसार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शंभूराजी धन्यवाद तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर पुन्हा एक महत्त्वाचे अपडेट सूत्रांच्या हवाल्यानं महत्त्वाची माहिती कळतेय. संसदीय दलाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ठाकरे गटाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात हालचालींना प्रचंड वेग आलाय. उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं कायदेशीर सल्ला घेतल्याचे समजतंय. फुटीर गटाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरे गटाचा प्लॅन आहे. तर कायदेतज्ञ असीम सरोदे सध्या आपल्या सोबत आहेत. सरोदे सर, स्वागत आहे तुमचं.
महत्वाच्या घडामोडी सध्या मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत घडतायत आणि असं बोललं जातंय की एक मोठा गट हा ठाकरेंच्या शिवसेनेतून शिवसेनेत जाऊ शकतो. खरं तर प्रश्न हाच आहे की आता व्हीपही बजावलेला आहे. जर हे खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले तर पक्षाकडून थेट शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते का आणि नेमकं पुढे कशा प्रकारे कायदेशीर सल्ला घेतला जातोय ठाकरेंच्या शिवसेनेकडून?